नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज बेळगावात रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मुख्य अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अधिवेशनाच्या नावाखाली सरकारने पैशाची उधळपट्टी चालवली असून शेकडो एकर हिरव्या गवतावर रोड रोलर फिरवला आहे. तर राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असून बेळगावात येणाऱ्या आमदार व मंत्र्यांनी आलिशान हॉटेलमध्ये राहण्याऐवजी शेतकऱ्याच्या घरी राहावे आणि दुष्काळाच्या झळा अनुभवाव्यात, असे आवाहन रयत शेतकरी संघटनेने केले आहे. मारिहाळ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष तौसिफ फणीबंद यांचे आज गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांना केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मृत्यूसमयी त्यांचे वय 40 होते. त्यांच्यावर मारिहाळ गावी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. महानगरपालिकेमध्ये सेवा बजावणाऱ्या पात्रताधारक 155 सफाई कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आक्षेप असल्यास संबंधितांनी आक्षेप नोंदवावेत, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळवले आहे. बेळगाव महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त असणाऱ्या 155 जागांसाठी थेट नेमणूक करण्यासाठी आधी सूचना जारी करण्यात आल्या होत्या. यासाठी कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या, रोजंदारी वेतनावर असणाऱ्या व किमान 2 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना अर्जाचे आवाहन करण्यात आले. आज कार्तिकी एकादशी निमित्त वडगाव विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. जय हरी विठ्ठलच्या नामघोषात मंदिर परिसर विठ्ठलमय बनले होते. टाळ आणि मृदुंगाच्या नादात भक्तगण तल्लीन झाले होते. कार्तिकी एकादशी निमित्त मंदिराच्या गाभाऱ्याला सफरचंदापासून आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिर परिसरात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिकृती बसविल्याने भक्तगण त्यांच्या दर्शनाने धन्य होत होते. बेळगुंदी येथून बेपत्ता असणाऱ्या गिल्बर्ट डायस वय वर्षे 56 यांचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वडगाव ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून गिल्बर्ट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. जिल्हा इस्पितळात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. अधिक तपास वडगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. अर्थ व कर स्थायी समितीची तातडीची बैठक शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. महसूल तसेच करारासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे करवाढीबाबत अधिक चर्चा होणार आहे. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली जाणार आहे. सर्वसाधारण सभा दिनांक 29 रोजी होणार आहे. तत्पूर्वी या स्थायी समितीच्या बैठकीत काही ठराव करण्यात येणार आहेत. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराला उशीर झाल्यास ताटकळत थांबण्याऐवजी जमलेल्या लोकांपैकी बरेच जण, विशेष करून वयस्कर मंडळी, जमिनीवरच बसतात. ही बाब निदर्शनास येताच यंग बेळगाव फाउंडेशनने शहापूर येथील स्मशानभूमीला 1 डझन प्लास्टिकच्या खुर्च्या देणगी दाखल देण्याचा स्तुत्य उपक्रम आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. यंग बेळगाव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खानापूर तालुक्यातील लोंढा नजीक असणाऱ्या सातनाळी गावात गेल्या 20 दिवसापासून हत्तीच्या कळपातून विखुरलेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला आहे. हा हत्ती येथील शेतकऱ्यांचे कापण्यात आलेले भात पिकाचे तसेच ऊसाचे दररोज मोठे नुकसान करत आहे. दररोज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे सदर हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु त्यांचा प्रयत्न असफल होताना दिसत आहे. लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेटही न दिल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. निपाणी महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विक्रम विजय जाधव वय वर्षे 32 राहणार घटे गल्ली निपाणी असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवार दिनांक 18 रोजी निपाणी महामार्गावर रात्री 11 वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत विक्रम हा गंभीर जखमी झाला होता. निपाणी शहर बस स्थानक परिसरात निपाणीचे CPI BS तळवार व त्यांच्या सहकार्यांनी बुधवारी सायंकाळी 430 ग्रॅम गांजा जप्त केला. अक्षय उर्फ पिंटू अनिल कांबळे वय वर्षे 25 राहणार सयाजीमाळा कावळा नाका नजीक कोल्हापूर असे संशयिताचे नाव आहे. संशयित अक्षय याची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. निपाणी बस स्थानक परिसरात अक्षय हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती निपाणी पोलिसांना मिळाली होती. निपाणी तालुक्यात यापूर्वी अर्ज केलेल्यांपैकी 900 रेशन कार्ड मंजूर करण्यात आले आहेत. निपाणी तहसीलदार कार्यालयात एकूण 1305 अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी 905 अर्जांना मंजुरी देण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. प्रथम अर्ज केलेल्यांना प्राधान्य या पद्धतीने प्रलंबित अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू होती. 900 अर्ज मंजूर झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे. दलित समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने तालुका प्रशासनाला वारंवार कळवून सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे आगामी काळात तहसीलदार अथवा ग्रामपंचायतीच्या समोर दलित कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येतील असा इशारा दलित नेत्यांनी दिला. अथणी येथील तालुका पंचायत सभागृहामध्ये SC/ST समाजाच्या विविध समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. शहर आणि परिसरात शुक्रवार दिनांक 24 पासून तुळशी विवाहांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बाजारात तुळशी वृंदावन व तुळशीच्या पूजेच्या साहित्याची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः शुक्रवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. बाजारात तुळशी विवाहाचे साहित्य, तुळशी वृंदावन, रंग, फुले, हार आणि इतर साहित्यांची लगबग पाहावयास मिळत आहे. तुळशी विवाह दिनांक 24, 25 आणि 26 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना तालुक्यातील वाळू वीट व्यवसायावर घालण्यात आलेले निर्बंध त्वरित मागे घ्यावे आणि या व्यवसायास परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सकाळी देण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, नगरसेवक प्रल्हाद मादार, महांतेश राऊत यासह इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून दलित विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत दलित संघटनांकडून तालुका समाज कल्याण खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. समाज कल्याण खात्याच्या संयुक्त संचालकांना निवेदन देण्यात आले. समाज कल्याण खात्याचे तालुका अधिकारी चिवटगोंडी यांच्याकडून दलित विरोधी भूमिका घेतली जात आहे. दलितांच्या सेवेसाठी असतानाही त्यांच्या हिताची कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी त्यांचे वर्तन चांगले नसल्याने नागरिकांना कामाविनाच परत जावे लागत आहे. शहरात सध्या रंगरंगोटी आणि डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सुवर्ण विधानसौध येथे पुढील महिन्यात 4 ते 15 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व मंत्रिमंडळ, आमदार, वरिष्ठ अधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताला बेळगाव रस्ता दुभाजक, चौक, उद्याने अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी विकास कामे तातडीने हाती घेतली जात आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.